स्वच्छ सर्वेक्षण 2025-26च्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेनं शहरात स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये सोलापूर शहराला अव्वल स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं सोलापूर महानगरपालिकेकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून 7, 8 आणि 9 जुलै दरम्यान शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि उद्यान परिसरात स्वच्छतेचा संदेश या लोकनाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे। लोकनाट्याच्या माध्यमातून कचरापेटीत टाकणं, घंटागाडीत ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्याचं स्वतंत्र वर्गीकरण करून देणं, तसंच RRR म्हणजेच रेड्यूस, रियूज आणि रिसायकल या संकल्पनेचा अवलंब करण्याचं महत्त्व नागरिकांना समजावून सांगितलं जात आहे। याशिवाय सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळणं, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणं आणि प्रत्येक नागरिकानं स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी असा संदेश लोकनाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणे दिला जात आहे। तुतारी, संबळ आणि दवंडीच्या पारंपरिक शैलीत सादर होणारं हे लोकनाट्य नागरिकांचं लक्ष वेधून घेत असून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा हा अभिनव प्रयोग ठरत आहे। मॅडम, कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका। सोलापूर महानगरपालिका अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। अहो, पण मला सांगा एक, आपण आपल्या घरातला कचरा काढतो बाहेर आणि ते कुठे टाकतो? अहो, कुठे टाकतो म्हणून काय म्हणता? आपल्या इथले नागरिक गच्चीवरून, खिडकीतून किंवा असं सरळ तोंडावर येऊन रस्त्यावर कचरा टाकतात। याच्यामुळे काय होतं? आपलं सोलापूर शहर अस्वच्छ होतं, गटारी नाले तुंबतात आणि त्याच्यामुळे काय होतं? आपल्याच आरोग्यावरती परिणाम बरोबर बोलतात होतो। दादा, त्यासाठी आपण काय करायला पाहिजे? अहो, त्यासाठी आपल्या सोलापूर महानगरपालिकेने स्वच्छता दूत नेमून दिलेले आहेत। बरोबर आहे तुमचं। ते स्वच्छता दूत घंटा गाडी घेऊन आपल्या दारोदारी येतात, गल्लोगल्ली फिरतात। आपण तो कचरा त्या घंटा गाडीमध्ये दिला पाहिजे। जर का घंटागाडी आपल्या दरवाजात नाही आली तर आपण माय सोलापूर ॲपवरती आपली तक्रारही नोंदवू शकतो। महानगरपालिकेनं सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबियांसह या लोकनाट्याचा लाभ घेण्याचं आणि स्वच्छ, सुंदर तसंच निरोगी सोलापूर घडवण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं आहे। या उपक्रमासाठी महापौर विनायक कोंड्याल, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी आणि सफाई विभागाच्या कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे।